व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे माझा आवडता संत, संत तुकाराम महाराज। मित्रांनो, व्हिडिओ तयार करण्यापूर्वी मी इथे काही कच्चा आराखडा तयार केलेला आहे। यांचा वापर करून आपल्याला हा निबंध तयार करायचा आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या मराठी निबंधाला। संत म्हणजे ज्ञानाचा दीप, दाखविती जीवनाचा सुंदर मार्ग, प्रेम, दया, क्षमा शिकविती, सदाचाराची वाट दाखविती। महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते। या भूमीत अनेक महान संत जन्माला आले। त्यांनी समाजाला भक्ती, सत्य, प्रेम, दया, समता आणि मानवतेचा संदेश दिला। त्यांच्या विचारांमुळे समाजात चांगले बदल घडून आले। त्यांनी आपल्या अभंग, कीर्तन, प्रवचन आणि कार्यातून लोकांना योग्य जीवन मार्ग दाखवला। पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची महान भक्ती परंपरा आहे। या परंपरेत एकता, श्रद्धा आणि समतेचा सुंदर संदेश मिळतो। संतांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद आणि वाईट प्रथांचा विरोध केला। त्यांनी सर्वांना समान वागणूक देण्याचा आणि परोपकार करण्याचा उपदेश केला। म्हणूनच आजही विचार आपल्याला प्रेरणा देतात। संतांचा आदर्श आपल्या जीवनात अंगीकारून प्रेम, दया, सत्य, सेवा आणि मानवतेचा मार्ग स्वीकारणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे। संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत जनाबाई, संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज हे महाराष्ट्रातील प्रमुख संत आहेत। त्यापैकी संत तुकाराम महाराज हे माझे आवडते संत आहेत। तुकारामांचा संदेश महान, भक्तीमध्ये आहे खरा मान। विठ्ठल नामाचा घेतला ध्यास, प्रेमाचा दिला सुंदर श्वास। सत्य, दया, समानतेचा मार्ग, दूर केला अज्ञानाचा भार। अभंगांनी उजळली वाट, तुकारामांचे स्मरूया नित्य नाव। संत तुकाराम महाराजांचा जन्म इसवी सन 1608 मध्ये पुणे जिल्ह्यातील देहू येथे झाला। ते विठ्ठलांचे महान भक्त होते। त्यांनी अनेक अभंग लिहिले। त्यांच्या अभंगांमधून प्रेम, दया, सत्य आणि भक्तीचा संदेश मिळतो। संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील महान संत, कवी आणि समाजसुधारक होते। त्यांच्या वडिलांचे नाव बोल्लुबा अंबिले आणि आईचे नाव कणकाई होते। तुकाराम महाराज हे विठ्ठलांचे परमभक्त होते। त्यांनी अभंगाच्या माध्यमातून समाजाला भक्ती, सत्य, दया, समता आणि सदाचाराचा संदेश दिला। अंधश्रद्धा, जातीभेद आणि अन्याय यांचा विरोध केला। त्यांच्या अभंगांमध्ये साधी, सोपी आणि सर्वांना समजणारी भाषा आढळते। संत तुकाराम महाराजांनी आयुष्यभर लोकांना चांगले विचार, ईश्वर भक्ती आणि मानव सेवेचे महत्त्व सांगितले। त्यांच्या रचनांना तुकाराम गाथा असे म्हटले जाते। आजही त्यांचे अभंग वारकरी संप्रदायात मोठ्या भक्तिभावाने गायले जातात। इसवी सन 1649 मध्ये त्यांचे वैकुंठ गमन झाल्याचे मानले जाते। त्यांचे कार्य आणि विचार आजही समाजाला प्रेरणा देतात। संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील थोर संत, कवी आणि समाजसुधारक होते।
त्यांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून समाजाला भक्ती, सत्य, समता, दया आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांनी जातीभेद, अंधश्रद्धा, ढोंगीपणा आणि अन्याय यांचा विरोध केला. तुकाराम महाराजांनी विठ्ठल भक्तीचा प्रसार केला. त्यांनी लोकांना प्रामाणिकपणे काम करण्यास, परोपकार करण्यास आणि सर्वांशी प्रेमाने वागण्यास शिकवले. त्यांच्या विचारांमुळे वारकरी संप्रदायाला मोठी प्रेरणा मिळाली. तुकाराम महाराजांनी सुमारे 4 ते 5 हजार अभंग रचले. या अभंगाचा संग्रह तुकाराम गाथा या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांच्या अभंगांमध्ये भक्ती, नैतिक मूल्य, जीवनाचे तत्वज्ञान आणि समाज प्रबोधन यांचा सुंदर संगम दिसून येतो. त्यांची भाषा अतिशय सोपी, ओघवती आणि सर्वसामान्यांना समजणारी आहे. संत तुकाराम महाराजांनी समाजातील अंधश्रद्धा, अन्याय आणि भेदभाव यांचा विरोध केला. सर्वांना समानतेने वागवण्याचा संदेश दिला. त्यांचे अभंग आजही भक्तिभावाने गायले जातात. त्यांचा प्रसिद्ध अभंग आहे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे, वनचरे पक्षी सुस्वरे आळवीती, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. हे अभंग प्रेम, दया, निसर्गप्रेम आणि मानवतेचा संदेश देतात. त्यांनी लोकांना प्रामाणिकपणे जगण्याचा, मेहनत करण्याचा आणि सर्वांवर प्रेम करण्याचा उपदेश केला. त्यांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून समाजाला प्रेम, दया, समता आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांनी सर्व माणसे समान आहेत असे सांगून जातीभेद आणि अंधश्रद्धेचा विरोध केला. त्यांनी लोकांना प्रामाणिकपणे काम करण्यास, सत्याचा मार्ग स्वीकारण्यास आणि गरजू लोकांना मदत करण्यास प्रेरणा दिली. विठ्ठल भक्ती, नामस्मरण, परोपकार, सदाचार आणि क्षमाशीलता यांचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. संत तुकाराम महाराज म्हणतात की दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हावे, सर्वांशी प्रेमाने वागावे आणि स्वार्थापेक्षा समाज हिताला महत्त्व द्यावे. त्यांनी साधे, प्रामाणिक आणि नैतिक जीवन जगण्याचा आदर्श समाजासमोर ठेवला. आजही त्यांचे विचार प्रत्येकाला चांगला माणूस बनवण्याची प्रेरणा देतात आणि म्हणूनच संत तुकाराम महाराजांचा संदेश आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे. मला संत तुकाराम महाराज आवडतात कारण ते साधे, नम्र आणि दयाळू होते. त्यांनी लोकांना चांगले विचार दिले. त्यांच्या जीवनातून मला सत्य, प्रामाणिकपणा आणि भक्तीची प्रेरणा मिळते. संत तुकाराम मला खूप खूप आवडतात. ते विठ्ठलांचे महान भक्त, संत, कवी आणि समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या अभंगांमधून प्रेम, दया, समता, सत्य आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांचे विचार अतिशय साधे, सोपे आणि प्रत्येकाला समजणारे आहेत. मला त्यांच्यातील प्रामाणिकपणा, ईश्वर भक्ती, नम्रता आणि समाजसेवेची भावना खूप आवडते. त्यांनी जातीभेद, अंधश्रद्धा आणि अन्याय यांचा विरोध करून समाजाला योग्य मार्ग दाखवला. त्यांच्या अभंगातून चांगले संस्कार आणि जीवनमूल्ये शिकायला मिळतात. म्हणूनच संत तुकारामांचे जीवन, कार्य आणि विचार मला नेहमी प्रेरणा देतात. त्यांच्या आदर्शाचे पालन करून चांगला माणूस बनण्याचा मी प्रयत्न करीन. संत तुकाराम महाराजांनी प्रेम, भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांचे जीवन आणि अभंग आपल्याला सदैव सत्य, प्रामाणिकपणा आणि ईश्वर भक्तीचा मार्ग दाखवतात. संत तुकाराम महाराजांचे कार्य आणि अभंग आजही समाजाला सत्य, प्रेम, समता, भक्ती आणि सदाचाराचा मार्ग दाखवतात. त्यांचे विचार प्रत्येकाने आपल्या आचरणात आणावेत. संत तुकाराम महाराजांचे विचार आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात. त्यांच्या शिकवणीनुसार प्रेम, दया आणि सत्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे. परोपकार करणे हे पुण्य आहे, तर दुसऱ्याला दुःख देणे हे पाप आहे. संतवाणी अमृता समान, दूर करी अज्ञानाचा अंधार. संतांचे विचार अंगी बाणवू, सत्य, प्रेम, सेवा जीवनात आणू.
जय जय संतांची वाणी, तीच खरी जीवनाची खाणी. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या प्रतिक्रियाची आम्ही नेहमी वाट पाहू. धन्यवाद.